Hello friends, welcome again to our new video. This is first video based on chapter 2nd, that is Introduction to Analytical Chemistry. See the introduction. Analytical chemistry makes easier investigation of chemical composition of substances. That is what analytical chemistry makes or facilitates investigation of chemical composition of substances. पहा, पदार्थांचं किंवा पदार्थातील रासायनिक घटकांचं जे प्रमाण आहे, दॅट इज दी केमिकल कंपोजिशन, सो दॅट कॅन बी इन्व्हेस्टिगेटेड with the help of or by the application of analytical chemistry. So it uses the instruments and methods. आणि मग हे इन्व्हेस्टिगेशन किंवा संशोधन करत असताना यासाठी वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सचा उपयोग करणे किंवा वेगवेगळ्या मेथड्स वापरणे टू सेपरेट, आयडेंटिफाय अँड क्वांटिफाय द मॅटर अंडर स्टडी. जे द्रव्य अभ्यासासाठी निवडलेलं आहे त्या द्रव्याच्या मधील घटकांच्या प्रमाणांचं संशोधन करत असताना त्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट, साधनं, ॲपॅरेटस, साहित्य, वेगवेगळ्या मेथड्स, मग त्या घटकांचं सेपरेशन असेल किंवा त्या द्रव्यातील जे वेगवेगळे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, घटक आहेत, त्यांचं आयडेंटिफिकेशन असेल किंवा टू क्वांटिफाय, दॅट इज टू मेजर दी मॅटर अंडर द स्टडी. So for this, the different instruments and different methods are used. The analysis thus provides chemical or physical information about a sample. पहा, तर आपण अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये कशाची स्टडी करणार आहोत पहा, तर कुठलंही एखादं जे द्रव्य आहे किंवा एखादा जो पदार्थ आहे त्या पदार्थामध्ये असलेले विविध घटक, त्या घटकांचं प्रमाण, आणि यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला अभ्यासाला निवडलेलं जे द्रव्य आहे, मॅटर आहे, त्याचं अनालिसिस करायचं असतं. So this analysis provides chemical or physical information about a sample. अनालिसिस मुळे काय होतं, मग आपल्याला ते जे सॅम्पल आहे किंवा तो जो पदार्थ आहे, जो मॅटर आहे, तर त्याच्या रासायनिक आणि भौतिकी गुणधर्मांचा आपल्याला अभ्यास करता येतो किंवा त्याचं आपल्याला अनालिसिस करता येतं. अनालिसिस म्हणजे काय, ज्याला आपण पृथक्करण म्हणतो. पहा, एखाद्या द्रव्याचं किंवा पदार्थाचं अनालिसिस करणं म्हणजे काय, तर त्या पदार्थाचं पृथक्करण करणं ऑपरेशन किंवा आपण त्याला म्हणूयात चीरफाड करणं. The analysis is carried out on a small sample of the material to be tested and not on the entire bulk. आणि मग अनालिसिस करत असताना काय केलं जातं, ज्या कुठल्या पदार्थाचं किंवा सबस्टन्सचं किंवा मटेरियलचं आपल्याला अनालिसिस करावायचं आहे, तो स्मॉल स्केलवरती किंवा कमी प्रमाणात स्मॉल सॅम्पल त्याचं घेतलं जातं, जसं की जस्ट 5 ग्राम्स, फ्यू ग्राम्स, 2 grams, 4 grams, few grams, like that. So analysis is carried out on a small sample of the material to be tested and not on the entire bulk. When the amount of solid or liquid sample is in few grams, the analysis is called semi-micro analysis. पहा, मग हे अनालिसिस पृथक्करण करत असताना कशासाठी, रासायनिक भौतिक गुणधर्मांचा अभ्यास करणं, त्याच्यातील घटकांचं प्रमाण, यासाठी जे सॅम्पल निवडलं जातं त्याची मात्रा अतिशय अल्पशी फ्यू ग्राम्समध्ये घेतली जाते. आणि म्हणून अशा प्रकारचं जे अनालिसिस आहे किंवा पृथक्करण आहे याला सेमी मायक्रो अनालिसिस असं म्हणतात. सो देर आर 2 ways
of analyzing the sample, that is the qualitative analysis and the quantitative analysis. पहा, हे जे पृथक्करण आहे दोन प्रकारचं असू शकतं. पहिला प्रकार आहे क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि दुसरा प्रकार आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. सो व्हाईल डुईंग द प्रॅक्टिकल्स we will use both these ways, or so this is the major portion of our practicals, that is the qualitative analysis and the quantitative analysis. So we will see one by one. So first of all, see, so these are the two types of analysis, two types of analysis, qualitative analysis and quantitative analysis. See, first of all, what is qualitative analysis? ज्याला आपण गुणधर्मांना अनुसरून करण्यात आलेलं पृथक्करण. पहा, गुणधर्मांना अनुसरून करण्यात आलेलं पृथक्करण. इट इज कन्सर्न विथ द डिटेक्शन ऑफ द प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ एलिमेंट्स इन द कंपाउंड्स अँड ऑफ कंपाउंड्स इन मिक्सचर्स. क्वालिटेटिव्ह अनालिसिस काय आहे? गुणधर्मांना अनुसरून करण्यात आलेलं एखाद्या द्रव्याचं पृथक्करण किंवा पदार्थाचं पृथक्करण. याच्यात आपण काय करतो प्रामुख्याने? पहा, क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये इट इज कन्सर्न विथ द डिटेक्शन ऑफ द प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ एलिमेंट्स इन कंपाउंड्स अँड ऑफ कंपाउंड्स इन मिक्सचर्स. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपण काय करत असतो? तर एखादा जो कंपाऊंड आहे त्या कंपाउंड्स मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत त्यांचं आपण डिटेक्शन करतो. डिटेक्शन ऑफ द प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ एलिमेंट्स. एखादं संयुग हे कोणत्या मूलद्रव्यांपासून बनलेलं आहे याचा आपण या ठिकाणी शोध घेतो, डिटेक्शन करतो. किंवा मग एखादं मिक्सचर्स असतील तर मग मिक्सचर ते कुठल्या कंपाऊंड्स पासून बनलेलं आहे याला क्वालिटेटिव्ह अनालिसिस असं म्हणतात. पहा, गुणधर्मांना अनुसरून करण्यात आलेलं पृथक्करण कशाचं? मिक्सचरचं असेल, मग मिक्सचर्स मध्ये काय करतो आपण? ते मिक्सचर कुठल्या कंपाऊंड्स पासून बनलेलं आहे, तयार झालेलं आहे याचा शोध घेतो. किंवा मग अनालिसिस ऑफ कंपाऊंड करत असताना तो कंपाऊंड कुठल्या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे तर त्या मूलद्रव्यांचा आपण डिटेक्शन करतो, शोध घेतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ पहा, H2O इज अ कंपाऊंड फॉर्म फ्रॉम एलिमेंट्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आपल्याला माहिती आहे वॉटर हा कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही एलिमेंट्स आहेत. मग याचं डिटेक्शन करणं. पहा, और सोल्युशन ऑफ NaCl इन वॉटर इज ए मिक्सचर. हे मिक्सचर आहे, आपल्याला माहित आहे. सोल्युशन ऑफ NaCl इन वॉटर. मग सो व्हॉट इट कंटेन्स? सो कंपाऊंड्स H2 अँड NaCl आर प्रेझेंट इन दिस मिक्सचर. तर अशा पद्धतीनं याला आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणतो. Classical qualitative methods involves separations such as precipitation, extraction and distillation. These are the classical methods of analysis. Qualitative analysis आपण कसं करतो? कुठल्या क्लासिकल मेथड्स याच्यासाठी वापरल्या जातात तर ह्या कुठल्या आहेत? प्रेसिपिटेशन, एक्स्ट्रॅक्शन अँड डिस्टिलेशन. सो वी विल स्टडी इन डिटेल्स रिगार्डिंग टू these methods in the next topic, that is some basic techniques in analytical chemistry. That is what here. Now see the second method, quantitative analysis. पृथक्करण करण्याची ही दुसरी पद्धती आहे जी की क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणतो आपण. संख्यात्मक पृथक्करण. संख्यात्मक पृथक्करण, याची संख्या किती, त्याची संख्या किती. पहा, संख्याच्या दृष्टीने आपण मोजमाप करतो. जसं आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये म्हणालो की गुणधर्मांना अनुसरून आपण पृथक्करण करतो, वेगवेगळे त्याला सेपरेट करतो, त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स असतील, त्यांचं प्रमाण असेल, आहे ना. त्या पद्धतीने क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय करतो आपण? संख्येच्या दृष्टीने याची संख्या किती, त्याची संख्या किती. सो दिस इज द सेकंड मेजर aspect of the practicals quantitative analysis. It deals with the determination of the relative proportions of elements in compounds and of chemical compounds in mixtures. Now see, quantitative analysis मध्ये आपण काय करतो? जसं क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये कुठल्या गुणधर्मापासून कंपाऊंड्स बनलेला आहे, त्या कंपाऊंड्स मधले कुठले एलिमेंट्स आहेत, किंवा एखाद्या मिक्सचर मध्ये
कोणत्या कंपाऊंड्स पासून ते मिक्सचर बनलेलं आहे. तर क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करत असताना वी विल डिटरमाइन द डिटर्मिनेशन ऑफ द व्हॉट रिलेटिव्ह प्रोपोर्शन्स ऑफ द एलिमेंट्स इन द कंपाऊंड. या मूलद्रव्याचं प्रमाण किती, त्या मूलद्रव्याचं प्रमाण किती, म्हणजेच घटकांचं प्रमाण जे आहे हे आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिसमध्ये क्वांटिटी, या एलिमेंटची क्वांटिटी किती, त्या एलिमेंटची क्वांटिटी किती, किंवा मग मिक्सचर्समध्ये हा कंपाऊंड किती प्रोपोर्शनमध्ये, तो कंपाऊंड किती प्रोपोर्शनमध्ये, एखादं मिक्सचर कशा पद्धतीने तयार झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल पहा, इन वॉटर हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंबाईन्स इन प्रोपोर्शन 11.1 is to 88.8. So that is, this ratio can be simplified like this, 1:8. So this is experimentally observed or found that पहा, पाणी जे आहे हे जे संयुग आहे, सो व्हॉटेवर मे बी द सोर्स, तर ते कसं तयार झालेलं असतं, तर ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं एकत्रित येतानाचं जे काही प्रोपोर्शन आहे त्या ठिकाणी, किंवा पहा हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे एकत्रित येताना, हे जे प्रमाण आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. सो दॅट इज व्हॉट 11.1 is to 88.8. दॅट इज व्हॉट 1:8. 1:8 या प्रमाणामध्ये आहे. म्हणजेच 8 भाग वजनी ऑक्सिजन सोबत 1 भाग वजनी हायड्रोजन संयोग पावतो, आणि अशा पद्धतीनंच वॉटर हे संयुग कंपाऊंड तयार होत असतं. तर हे आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिसमध्ये डिटरमाइन करतो की एखादं संयुग कशा पद्धतीनं तयार झालेलं आहे, एकत्रित येणाऱ्या मूलद्रव्यांचं प्रोपोर्शन कसं आहे. क्लासिकल क्वांटिटेटिव्ह मेथड्स, मग क्वांटिटेटिव्ह मेथड्स कुठल्या आहेत ज्या की रेग्युलर प्रॅक्टिकल्समध्ये वापरल्या जातात. सो इट कन्सिस्ट ऑफ व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. पहा, व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस अँड ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. सो दीज आर द टाइप्स ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस, ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. एक ब्रीफमध्ये आपण इथे पाहणार आहोत की व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस किंवा ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस काय असतं. तर अशा पद्धतीने अनालिसिस करण्याच्या ह्या 2 इम्पॉर्टंट पद्धती आहेत, क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि दुसरं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आणि आपला जो प्रॅक्टिकलचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये आपण हे दोन्ही भाग जे आहेत तर सविस्तर आपण शिकणार आहोत. देन now see what is the definition of analytical chemistry. See, the branch of chemistry which deals with the study of separation, identification, qualitative and quantitative determination of the compositions of the different substances is called analytical chemistry. आता तुमच्या लक्षात येईल की अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण प्रामुख्याने कशाचा अभ्यास करतो. पहा, in this case analytical chemistry, this is a branch of chemistry. ही एक केमिस्ट्रीची अशी शाखा आहे which deals with the study of what? Now see, which deals with the study of what? Separation, identification, qualitative and quantitative determination of the compositions of the different substances is called as analytical chemistry. तर जे भिन्न पदार्थ आहेत तर त्या पदार्थांमध्ये असलेले जे काही घटक असतील, कॉन्स्टिट्युएंट्स असतील, आहे त्या घटकांचं सेपरेशन. पहा, त्या घटकांचं सेपरेशन, आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळखणं कुठले घटक आहेत, आणि क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ द कंपोजिशन. आणि मग त्यामध्ये जे काही घटक आहेत त्या घटकांचं प्रमाण क्वालिटेटिव्हली आणि क्वांटिटेटिव्हली, जसं की आपण आता क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन किंवा क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं एखाद्या पदार्थाचं पूर्णपणे अनालिसिस करणं म्हणजे काय. सो दॅट इज व्हॉट अनालिसिस करणे म्हणजे काय. पहा, सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ द कंपोजिशन्स ऑफ द डिफरंट सबस्टन्सेस इज कॉल्ड एज अनालिटिकल केमिस्ट्री. देन केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस. एक ब्रीफमध्ये शॉर्टमध्ये आपण पाहूयात की क्वालिटेटिव्ह अनालिसिस करण्यासाठी कुठल्या मेथड्स वापरतात, जे की आपण लॅबोरेटरीमध्ये शिकणार आहोत. तर एक आपल्याला पूर्वकल्पना व्हावी किंवा एक प्री नॉलेज की अनालिसिस वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसं करतो. तर क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये पहा कुठल्या केमिकल मेथड्स वापरल्या जातात.
chemical analysis of a sample is carried out mainly in 2 stages. आता प्रत्यक्षात अनालिसिस पृथक्करण करत असताना आहे की जसं आपण म्हणालो सेमी मायक्रो अनालिसिस आपण करतो, ज्याच्यासाठी आपण काय करतो, अतिशय कमी फ्यू ग्राम्स ऑफ सबस्टन्स किंवा सॅम्पल वापरतो आणि मग हे अनालिसिस केमिकल मेथड्स याच्यासाठी आपण जे वापरतो, तर प्रामुख्याने या ठिकाणी 2 स्टेजेसमध्ये आपल्याला हे अनालिसिस करता येतं. बाय द ड्राय मेथड इन विच द सॅम्पल अंडर टेस्ट इज नॉट डिसॉल्व्ड. पहा, पहिली जी मेथड आहे, आपण जे सॅम्पल द्रव्य सबस्टन्स अभ्यासासाठी घेतलेलं आहे, बाय द ड्राय मेथड इन विच द सॅम्पल अंडर टेस्ट इज नॉट डिसॉल्व्ड. एक आपण जी टेस्ट घेतो पहिली, ज्याला आपण ड्राय मेथड म्हणतो, याच्यामध्ये काय करतो आपण, आपल्याला जे सॅम्पल दिलेलं आहे त्याचा कलर कसा आहे, त्याची ओडर कशी आहे, बरोबर आहे, किंवा मग त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, याचा आपण मोजमाप करतो. बाय द ड्राय मेथड इन विच द सॅम्पल अंडर टेस्ट इज नॉट डिसॉल्व्ड. पहा, अँड बाय द वेट मेथड इन विच द सॅम्पल अंडर टेस्ट इज फर्स्ट डिसॉल्व्ड अँड देन अनालाइज टू डिटरमाइन इट्स कंपोजिशन. दुसरी जी मेथड आपण वापरतो लॅबोरेटरीमध्ये ती वेट मेथड. याच्यामध्ये काय करतो आपण, सॅम्पलची सॉल्युबिलिटी टेस्ट करतो की तो सॅम्पल कशामध्ये विरघळतो आणि मग त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये कुठल्या घटकांचं प्रमाण, कुठले घटक आहेत, त्यांचं प्रमाण काय आहे, वगैरे वगैरे, त्याला वेट मेथड म्हणतात, है ना. सॅम्पल डिसॉल्व करून त्याचं अनालिसिस करणे वेट मेथड. आणि ड्राय सॅम्पल है ना, या ड्राय सॅम्पलमध्ये आता उदाहरणार्थ आपण याच्यामध्ये एक ड्राय टेस्ट घेतो, है ना, दॅट इज हिटिंग द सॅम्पल ऑन द बर्नर आहे, किंवा ह्या ज्या टेस्ट आहेत याच्यामध्ये नेचर येतं, आपल्याला दिलेलं जे सबस्टन्स आहे त्याचं नेचर कसं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं नेचर असू शकतं, मग ते क्रिस्टलाइन आहे, स्फटिकी आहे का ॲमॉर्फस आहे, गुळगुळीत आहे. तर या सर्व ज्या टेस्ट आहेत तर आपण लॅबोरेटरीमध्ये स्टडी करत असताना ड्राय टेस्टमध्ये किंवा ड्राय मेथडमध्ये ज्या टेस्ट येतात यालाच आपण प्रिलिमिनरी टेस्ट्स असं म्हणतो. दॅट इज वॉट द ड्राय मेथड इज युजली यूज्ड ॲज प्रिलिमिनरी टेस्ट इन द क्वालिटेटिव्ह अनालिसिस. याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित चार्ट प्रिपेअर करून दिला जातो, त्या चार्टवरती ह्या सर्व टेस्ट असतात किंवा प्रिलिमिनरी टेस्ट आपण घेतो सुरुवातीला. देन नाउ सी वन मोर इम्पॉर्टंट आस्पेक्ट रिगार्डिंग टू दिस अनालिसिस, ॲपॅरेटस यूज्ड इन सेमी मायक्रो क्वालिटेटिव्ह अनालिसिस. तर आपल्याला बिफोर कॉमेन्सिंग दी practicals, actual practicals, so one should have to introduce with the various apparatus which are used in the chemistry practicals. So all this information is given in this chapter, that is introduction to the analytical chemistry. आणि म्हणून तुम्हाला या सर्व साहित्याचा एक परिचय व्हावा या उद्देशाने आपण इथे थोडक्यामध्ये ह्या सर्व गोष्टी पाहत आहोत. पाहता मग कुठलं साहित्य वापरलं जातं, सियर, टेस्ट ट्यूब्स, बिकर्स, वेगवेगळ्या प्रकारचे बिकर्स असतात, इव्हॅपोरेटिंग डिशेस, डिश किंवा आपण डिशेस वापरतो. देन परत पहा क्रुसिबल, वॉच ग्लासेस वापरतो आपण, वायर गॉज. याचा यूज काय आहे तर आपण हे तिथे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल्समध्ये आपल्याला हे पाहता येतं, हिटिंगसाठी उपयोग होतो. किंवा पहा इथे बर्नर किंवा याला वॉटर बाथ म्हणतो आपण हिटिंगसाठी, पेअर ऑफ टंग्स किंवा सेंट्रीफ्यूग प्रॉपर मिक्सिंगसाठी. तर अशा पद्धतीनं आपण हे जे सर्व साहित्य आहे हे वापरतो. पहा, टेस्ट ट्यूब्स, बिकर्स, इव्हॅपोरेटिंग डिश, क्रुसिबल, स्पॉट प्लेट्स वापरतो आपण, वॉच ग्लास, वायर गॉज, वॉटर बाथ, बर्नर, ब्लो पाईप, पेअर ऑफ टंग्स, सेंट्रीफ्यूग एक्सेट्रा. तर या साहित्याचा आपल्याला परिचय होतो या इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. देन सी टेस्ट्स involved in
क्वालिटेटिव्ह अनालिसिस. तर आपण मेनली क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये कुठल्या टेस्ट घेतो आपण. आता या सर्व गोष्टी आपण सविस्तर शिकणार आहोत, पण आपल्याला ही माहिती व्हावी म्हणून या चॅप्टरमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. डिटेक्शन ऑफ एलिमेंट्स सच एज कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन, फॉस्फरस एक्सेट्रा. टेस्ट इन्व्हॉल्ड इन क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये पहा, डिटेक्शन ऑफ एलिमेंट्स करतो, ही एक स्टेप आहे त्याच्यात किंवा मेथड आहे. एलिमेंट्सचं डिटेक्शन करणं, की आपल्याला जे सॅम्पल दिलेलं आहे, सबस्टन्स दिलेला आहे, त्या सबस्टन्समध्ये कुठले एलिमेंट्स आहेत याच्यासाठी वेगवेगळे आपण टेस्ट घेतो. कार्बन आहे का, हायड्रोजन आहे का, ऑक्सिजन आहे का, नायट्रोजन आहे का, त्या एलिमेंटच्या टेस्ट घेऊन आपण ओळखतो की बा याच्यामध्ये कुठले एलिमेंट्स आहेत. किंवा डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप्स, हा एक मेजर आस्पेक्ट असतो याच्यामध्ये हे अनालिसिस करत असताना. जसं प्रिलिमिनरी टेस्ट घेतो, नंतर डिटेक्शन ऑफ एलिमेंट्स, डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुप विषयी आपण पुढे शिकणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शनल ग्रुप असतात, जसं डॅश COOH ॲसिडिक फंक्शनल ग्रुप आहे, किंवा फिनॉलिक PHOH, किंवा ॲनिलीन बेसिक डॅश NH2. हे आपण थेरीमध्ये सर्व गोष्टी शिकणार आहोत. तर अशा पद्धतीने डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप हा सुद्धा आपल्या प्रॅक्टिकलचा एक इम्पॉर्टंट असा आस्पेक्ट असतो. डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग पॉईंट्स, बॉइलिंग पॉईंट्स आहे ना, वितरणांक आपण म्हणूयात, किंवा उत्कलनांक आहे. मेल्टिंग पॉईंट्स म्हणजे काय, बॉइलिंग पॉईंट्स म्हणजे काय, हे शिकणार आहोत. यांचं मेजरमेंट कसं करायचं, डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग पॉईंट्स ऑफ बॉइलिंग पॉईंट्स ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, हा सुद्धा एक प्रॅक्टिकलचा मेजर आस्पेक्ट आहे. डिटेक्शन अँड कन्फर्मेशन्स ऑफ ॲसिडिक अँड बेसिक रॅडिकल्स. सो दिस इज ऑल्सो द वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट. सो इन विच वी विल डिटरमाइन द ॲसिडिक रॅडिकल्स अँड बेसिक रॅडिकल्स. पहा की केटायॉन्स आणि एनायॉन्स जे आहेत, ज्याला आपण ॲसिडिक आणि बेसिडिक रॅडिकल्स म्हणतो, तर एखाद्या सॅम्पलमध्ये बेसिकली कुठले केटायॉन्स आहेत, कुठले एनायॉन्स आहेत याचा शोध घेणं, डिटेक्शन, हा सुद्धा एक मेजर आस्पेक्ट आहे, ज्याला आपण डिटेक्शन ऑफ ॲसिडिक अँड बेसिक रॅडिकल्स असं म्हणतो. हे सर्व क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये येतं. देन केमिकल मेथड्स ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. क्वांटिटेटिव्ह अनालिसिसमध्ये आपण कुठल्या केमिकल मेथड्स वापरतो. पहा, व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस आहे ना, आकारमानाच्या दृष्टीनं करण्यात आलेलं पृथक्करण अनालिसिस. सो इन दिस केस वी विल यूज द मेथड टायट्रेशन मेथड. आता हे टायट्रेशन काय आहे, त्याला आपण मराठीमध्ये अनुमापन म्हणतो. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करत असताना संख्यात्मक पृथक्करण आहे ना, तर याच्यामध्ये पहा व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस, आकारमानाच्या दृष्टीने करण्यात आलेलं पृथक्करण आहे. मग इन दिस केस वी विल यूज द टायट्रेशन, ज्याला आपण अनुमापन म्हणतो. सो दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स. 11th किंवा 12th प्रॅक्टिकल्स असतील, सेक्शन ए आहे ना, इन्क्लुड्स द टायट्रेशन्स. आणि मग टायट्रेशन्समध्ये आपण काय करतो पहा. सो दिस इज द वन ऑफ द मेथड बाय विच the volumes of the two reacting solutions can be measured by using the suitable indicators, burette, pipette है ना. हे साहित्य वापरून जे आहे तर आपण व्हॉल्यूमचं मोजमाप करतो रिॲक्टिंग सोल्युशनच्या है ना. तर याला आपण व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस म्हणतो. टायट्रेशन मेथड त्याच्यामध्ये आपण वापरतो. हा एक मेजर पोर्शन आहे. ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस that involves the decomposition reactions, determination of percentage of constituent elements, actual percentage. So you can determine the percentage of constituent elements. त्यांचं पर्सेंटेज काय आहे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स एखाद्या सबस्टन्समध्ये, हे सुद्धा आपण डिटरमाइन करतो प्रॅक्टिकल्समध्ये. पहा, कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द कंपाऊंड्स बाय डिफरंट मेथड्स, कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द कंपाऊंड्स और द कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द सोल्युशन्स. So we have to study the different methods of concentrations of the solution or different methods which expresses the concentrations of the solutions. ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत. Measurement of quantities such as mass and volume by weighing machine, burette, etc. आहे. तर आपण प्रत्यक्ष क्वांटिटीज, मासचं मोजमाप असेल, व्हॉल्यूमचं मोजमाप असेल, रिॲक्टिंग सबस्टन्सेसचं, किंवा जे काही दिलेले पदार्थ आहेत है ना, वस्तुमान, आकारमान मोजणं, त्यांचं वजन, वेट घेणं. सो वी विल यूज द व्हेरियस बॅलन्स, इलेक्ट्रॉनिक बॅलन्स फॉर मेजरमेंट, ब्युरेट्स, पिपेट्स एक्सेट्रा. सो दॅट इज वॉट इन ब्रीफ. पहा, इन इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री, सो व्हॉट वी हॅव स्टडीड. सो आय विल रिवाइज और समराइज इन ब्रीफ. सो इन दिस केस
in case of this, that is the important aspect, is the definition of analytical chemistry. Analytical chemistry ची definition, त्याच्यामध्ये मग आपण analysis, there are two types of analysis, quantitative analysis, qualitative analysis, आहे the different classical methods used for the analysis, then the apparatus, the various apparatus we have to introduce with this various apparatus, then various tests. So I think so this is enough, we stop here. So do not forget to share, like and subscribe the channel in order to watch the incoming videos. So thank you.